चला तर मग दिवस निघाला आणि आमच्या आईची इच्छा होती की आज देवीचं दर्शन करून यावं. तर मग आई आणि सुमितचे पप्पा गेले देवीच्या दर्शनासाठी आणि मी तयार केले आज छान गरम गरम वडे. तयार करण्यासाठी काही नवीन सामग्री लागत नाही. सगळ्यांना माहिती आहे, साबुदाणा लागतो, शेंगदाणे लागते, मिरची लागते आणि त्याचसोबत शेंगदाण्याचा कूट आणि गरम गरम असे उकळलेले वाफ निघत असलेले हे आलू सांगत आहे की आजचा वडा खूपच स्वादिष्ट बनणार आहे. वा, कोणी अप्रिशिएशन करो की नाही, आपण स्वतःला सांगायचं की तुम्ही खरंच खूप काहीतरी बढिया करताय, तुम्ही खूप काहीतरी छान बनवताय. स्वतःची तारीफ करायची आणि जगायचं. कोणाची तारीफ करण्याची वाट बघायची नाही बरं का, नाही तर आयुष्य खूप स्लो होऊन जातं. म्हणून आयुष्य स्लो नाही होऊ द्यायचं असेल तर नक्कीच आपली तारीफ स्वतः करा आणि स्वतःच आपल्या कामाला लागा. जसे ह्या मिरच्या आहे ना, तसे काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये मिरच्यासारखे पडलेले असतात, त्यांना थोडंसं साईडला ठेवायचं. पण ह्या मिरच्यांना आपण बारीक करून टाकू, म्हणजे यांचा स्वाद पण आपल्या आयुष्यामध्ये फ्लेवरफुल होईल. कारण की जेव्हा आपण साबुदाणा टाकतो, त्यानंतर आलू कुचकळू, त्यानंतर थोडंसं मिर्च मसाला टाकू, त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकू, तर जेव्हा ह्या सर्व गोष्टी एक जीव होतात ना, तेव्हा बनत असतो यम्मी असा वडा. तर आयुष्य पण तसंच आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असायलाच पाहिजे. आलू असायला पाहिजे, साबुदाणा असायला पाहिजे, मिरची पण असायला पाहिजे आणि मसाले पण असायला पाहिजे. फ्लेवरफुल आयुष्य जगायचं असेल तर मग ह्या सर्व गोष्टी जेव्हा एकजीव होता आणि त्याला आपण छान प्रकारे आपल्या आयुष्याच्या तडतडीतल्या गरम गरम तेलामध्ये जेव्हा आपण परततो आणि तेव्हा बनतो मस्तपैकी सुंदर असा खुसखुशीत आणि फ्लेवरफुल असा वडा, ज्याला आपण म्हणतो सगळ्यांचा फेवरेट असा साबुदाणा वडा, यम्मी आणि टेस्टी. हा व्हिडिओ जरा स्लो आणि फॉरवर्ड आहे, कारण की मी थोडासा आपला एक्सपेरिमेंट करून पाहिला. तो एक्सपेरिमेंट आता कितपत जमला कितपत नाही हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कसा वाटला माझा खुसखुशीत आणि कुरकुरीत वडा ते पण सांगा बरं का. आता हा खूप व्हिडिओ स्लो आणि लांबचट होत आहे मला माहिती आहे, पण ते मला ट्राय करून बघायचं आहे. तर तुम्हाला जर का हा म्हणजे रेसिपी पाहायची असेल तुम्ही कंटिन्यू पाहू शकता, नाही तर माझी बघ तर तुम्ही ऐकू शकता. थँक्यू सो मच. आणि बघा, मग मी हा तेलामध्ये तळून घेतला. तळल्यानंतर जसा गरम गरम बनले आणि मी तुम्हाला सांगते ना, सगळ्यात पहिले तर सुमेधने टेस्ट केले. पहिले 1-2 तर हे पचकलेच होते, मला वाटलं फुटते की काय, पण नाही फुटले. बरं झालं, म्हटलं चला लांबचपणा झाला नाही आहे. तर मग आता आपण काय करू, हे आपल्या मुलाला ट्राय करायला देऊ की टेस्टी झाले नाही. मुलगा म्हणला एकदम बढिया. मग घरच्या लोकांना टेस्ट करायला दिले, आई आणि बाबाचा ऐकलं, कमेंट ऐकले बढिया झाले, बाबा बोलले बढिया झाले, म्हणजे जमले. फायनली या सगळ्यांचं झाल्यानंतर मी खाऊन बघितले आणि खरंच एकदम यम्मी टेस्टी झाले होते वडे. वाव. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.